नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतात, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं जीवन. आणि हेच स्वावलंबन खऱ्या अर्थानं या शिक्षणाच्या माध्यमातून आल्यानंतर ज्या जिजाऊनं, ज्या राणी लक्ष्मीबाईनं, ज्या सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केला आणि त्यातूनच महिला सक्षम झाली. ती महिला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अव्वल दर्जा मिळवू लागली आणि त्याच महिलेनं इथली अनेक शिखरं पादाक्रांत केली. अशाच सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या तसेच सरस्वती फाउंडेशनच्या लवटे मॅडम आज या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलचा जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणारा रणरागिणी पुरस्कार त्यांना आपण प्रदान करतोय. त्या लवटे मॅडम यांचं आपण स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे हार्दिक स्वागत करूयात. नमस्कार मॅडम. आपण शिक्षणाचा वसा आणि वारसा अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून घेतलेला आहात. अनेक सर्वसामान्यांना शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर हा शिक्षणाचा वारसा तुम्हाला कोणाकडून मिळाला? तसं पाहायला गेलं तर म्हणजे माझी आजी किंवा आजोबा पहिल्यापासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांना शिक्षणाची आवड, लहान मुलांनी कसं शाळेत जायचं म्हणजे मारून मुटकून त्यावेळेस आम्हाला शाळेत पाठवलं जायचं. आणि त्याच्यानंतर मग तसं म्हणायला गेलं तर मग तो एकंदरीत शाळेचं चांगलं संस्कार होते घरातून. नंतर त्याच्यानंतर मग एक डोक्यात असं आलं की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचंच असेल तर मग माझे चांगले मित्र की जे नात्यानं माझे जावई पण लागतात, योगायोगानं जावयांचं नातं सुद्धा त्यांच्याशी जोडलं गेलं. आणि त्याच्यातून आम्ही 2001ला आम्ही सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ ही आमची संस्था स्थापन केली. खरं सांगावं तर एक मुलापासून आम्ही शाळा सुरू केली आणि वाढता आज PG ते KG असं शिक्षण आम्ही म्हणजे द्यायला सुरुवात केली. आज शिक्षण क्षेत्रामध्ये खरोखर नावलौकिक एक नाही तर 3 जिल्ह्यांमध्ये आमची संस्था काम करते. आणि हे जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं मला कुठून ह्याचं हे शिक्षण क्षेत्राचं म्हणजे कोणाकडून वारसा मिळाला असेल तर हा खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर मी ह्याचं सगळं श्रेय माझे जावई म्हणजेच माझे मित्र आणि MD चौगुले सरांना देईन. शिक्षणाचा वारसा तुम्हाला चौगुले सरांच्या माध्यमातून मिळाला असं तुम्ही सांगितलं. तर या शिक्षणाच्या वारशाकडून तुम्ही संस्था उभ्या केल्यात, पण कोणकोणती कामं, शैक्षणिक कामं तुम्ही केली? शैक्षणिक कामामध्ये म्हणायला गेलं तर आम्ही पहिला 2001ला इंग्लिश मिडियम सुरू केलं. इंग्लिश मिडियम आम्ही जेव्हा सुरू केलं त्यावेळेस मला वाटतं 2 ते 3 विद्यार्थ्यांपासून आम्ही तो सुरुवात केली. आणि आज बघायला गेलं तर KG पासून ते PG पर्यंत शिक्षण
3 ते 4 जिल्ह्यांमध्ये ज्याच्यात कोल्हापूर, परत सोलापूर, रायगड आणि सांगली ह्या 4 जिल्ह्यांमध्ये मी महिला सबलीकरण याचं काम करतोय. आमच्या संस्थेच्या माध्यमातून तर आहे, प्लस आमच्या अभियानातून सुद्धा. आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थानं उद्दिष्ट असं असतं की खरोखर जिला गरज आहे की बाबा ज्याच्यापर्यंत काही योजना पोहोचत नाही, ज्यांना काही माहिती नसते आणि माहितीच्या अभावाखाली काही लोक अशी राहतात की मग कुठेतरी रोजगार कर किंवा मग ते उसनवारी करा किंवा मग कर्ज घ्या आणि त्या कर्जाच्या मग ह्याच्याखाली तुम्हाला माहिती आहे की बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आपला ठीक आहे, आपला जिल्हा सबलच आहे. करू आहेत, करायचं खूप काही आहे, पण त्यांना असं व्यासपीठ नाही भेटत कुठलं, किंवा त्यांचा हात धरून पुढे चालणारं कोण नाही भेटत, योग्य मार्ग दाखवणारं कोण नाही भेटत. मग त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर लक्षात आलं की बाबा अशा महिलांना आपल्याला वरती घ्यायचं आणि ह्यांचं सबलीकरण करायचं आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही जे लावलेलं प्रशिक्षण होतं, किमान आमच्याकडे तेव्हा 50 ते 55 महिला प्रशिक्षणासाठी उपस्थित असायच्या. त्याच्यातून आज त्यांनी विविध व्यवसाय सुरू केलेत स्वतःचे. खरं म्हणा गेलं तर एक छोटंसं उदाहरण त्याच्यातलं देईल तुम्हाला मी. एक मुलगी स्वाती म्हणून होती, अतिशय शरमाळू आणि खूप अशी म्हणजे सोज्वळ होती, अतिशय शरमाळू. पण घरात इतके प्रॉब्लेम्स असायचे की आली की तिला नेहमी असं एकच प्रश्न असायचा की मॅडम मला तुमच्यासारखं व्हायचंय, मला काहीतरी बनायचंय आयुष्यात. म्हणजे मला असं तुम्हाला म्हणत होती. हो, नेहमी तिचा एक प्रश्न असायचा की मला तुमच्यासारखं बनायचंय, मला तुमच्या संस्थेच्या माध्यमातून पुढे जायचंय आणि मला तुमचं मार्गदर्शन हवं. सर खरं म्हणजे तसं म्हणायला गेलं तर अतिशय म्हणजे तिच्यातला तो एक चांगला गुण ओळखून आज बघितलं तर तिच्या मला मॅडम तुमच्यासारखं व्हायचंय, म्हणजे तुमचा आदर्शच तिने घेतला. तर आज 50% आरक्षण महिलांना दिलेलं आहे. महिला आज राजकीय क्षेत्रात आहे, तुमच्यासारखी शैक्षणिक क्षेत्रात आहे, औद्योगिक क्षेत्रात आज महिला पाऊल टाकते आहे, वैद्यकीय क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात महिला आहे. पण आज ती सक्षम आहे का आणि तिला जो अधिकार दिला जातो
तो अधिकार ती सक्षमपणानं चालवते का, तुम्हाला काय वाटतं? खूपच छान प्रश्न विचारला. हे आणि त्या 5 वर्षामध्ये काय झालं बघा, मला असं म्हणावं लागेल की खऱ्या अर्थानं राजकारण करत असताना महिला ह्याच्यातून म्हणजे पुढे जाण्याऐवजी मागं खेचली जाते 4 पावलं कुठंतरी. म्हणजे खऱ्या अर्थाने तिला जे करायचंय ते न करू देता काय तिचं फक्त एक प्रदर्शन म्हणून त्या ठिकाणी तिला उभं केलं जातं. आजपर्यंत असं 1-2 उदाहरण घेतलीत तर असं कुठेही बघायला भेटत नाही की जी सरपंच आहे तीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करत असेल. तर ती माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांची नोकरी गेली ह्याच्यामध्ये. म्हणजे त्या काय झालं नेमकं, म्हणजे त्यांनी कमवलं काय हा एक प्रश्न मला नेहमी पडून राहतो. आणि मी हे बऱ्याच ठिकाणी उदाहरण पण देते की बाबा खऱ्या अर्थाने तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर मग कुठेतरी तुम्ही स्वतः तितक्या म्हणजे जोमाने उभे राहा की मला हे करायसाठी वेळ आहे, मी ही गोष्ट करू शकत्या. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर मग खऱ्या अर्थाने तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. नसेल तर कोणाच्या हातची कठपुतली म्हणून तुम्ही राजकारणात उतरण्यात काहीही अर्थ नसतो. आणि म्हणजे 1-4 पावलं तुम्ही मागं पुढे जाण्यापेक्षा तुम्ही मागं खेचलं जाता. कुठेतरी तुमच्या स्वतःच्या संसाराचं मला बऱ्याच वेळेस म्हणजे ऑफर येतात की बाबा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, जिल्हा परिषदला उभं राहा, पण आजपर्यंत मी ती स्वीकारलेली नाहीये. कारण मला माझं मेन उद्दिष्ट आहे म्हणजे संस्था आणि माझं घर संसार, माझी 2 मुलं. मी ह्याच्यातून जसा विचार जर केला तर मी जर राजकारण, मला इतकं माहिती की ज्या दिवशी राजकारण त्या दिवशी अटीतटीच करेल, असं तसं राजकारण करणार नाही हे मात्र 100% ध्येय. तुम्हाला राजकारण करायला आवडेल? 100% करायला आवडेल. पण मी सगळ्यांना सांगते की ज्या दिवशी मी स्वतः तितकी सबल असेल, माझ्यामध्ये तितकी हिंमत असेल की समोरच्याला जाब विचारायची ताकद असेल, आणि ज्या दिवशी माझी 2 मुलं स्वतःच्या पायावरती उभं असेल आणि त्याच्या माझ्या घर संसारातून मला थोडासा वेळ कुठेतरी काढता येईल की ज्याच्यातून मी समाजकारण करू शकते. राजकारण फक्त राजकारण नाही तर त्याला समाजकारणाचं जर का हे जोड दिली तर ते राजकारण खरोखर सक्सेस होऊ शकतं. आणि मिळालेलं पद आणि त्याच्यातून मिळालेली प्रतिष्ठा ह्याची सांगड घालता जेव्हा येते त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं राजकारण करू शकतो. तुम्ही शैक्षणिक कामाचा आढावा सांगितलात. महिला सक्षम झाली पाहिजे तर त्या महिलांच्यासाठी तुम्ही संस्था उभी केलीत किंवा त्या महिला आत्मनिर्भर बनल्या पाहिजेत यासाठी तुम्ही कार्यरत आहात.
एवढंच नाही तर म्हणजे आता तुम्ही सांगितलं की मला राजकारण करायला आवडेल, पण माझं कुटुंब पहिल्यांदा सक्षम असलं पाहिजे. कुटुंबातून समाज सक्षम असला पाहिजे, तर राजकारणात उडी घेण्यास आणि ते राजकारण करण्यास मला वेळ देता येईल. तर अजून कोणकोणती तुमची स्वप्न आहेत की शैक्षणिक आणि सामाजिक काम तुम्ही करताच आहात, पण तरी सुद्धा ती अपूर्ण राहिलेली आहेत आणि मला ती पूर्ण करायची आहेत भविष्यात, तर ही स्वप्न कोणती तुमची आहेत? आत्ताच जर म्हणायला गेलं तर माझं एकमेव स्वप्न आतापर्यंत एक आहे. मी स्वतः अनुभवलेल्या काही गोष्टी आहेत की जेव्हा महिला एकटी उभं राहते आणि ती उभं राहायची स्वतःची तिची धडपड असते आणि समाजामध्ये तिला स्वतःचं काहीतरी स्थान बनवायचं असतं आणि तिला सक्षमपणे उभं राहायचं असतं, तर तिच्या पाठीमागे येणाऱ्या काय अडचणी असतात, किती प्रॉब्लेम्स असतात, हे मी फेस केलेत. आणि मला असं आज वाटतं की माझ्या समाजातील, माझ्या आसपासातील किंवा माझ्या जिल्ह्यातील, तालुक्यातील किंवा मग राज्यातील महिलांनी इतकं सक्षम व्हावं की तिनं आपल्या नवऱ्याच्या बरोबरीनं उभं राहून स्वतःच्या संसाराचा गाडा ओढावा. बऱ्याच ठिकाणी मी बघितले की काही नसतं, काही कामं नसतात, काही नसतं, महिला रिकामटेकडे अशाच बसलेल्या असतात. त्या महिलांना मी नेहमी सांगायचं काम करत असतो की खऱ्या अर्थानं आज समजा 4 वर्षापूर्वी गॅसचा दर होता आपल्याकडे किती, 400, 300, 350, 400, ठीक आहे, हो तेवढा होता. पण आज पाहिला गेलं तर तो किती झाला, त्याच्या डबल झाला. पण महिलांना सांगायचं एक मी नेहमी काम करत असते की बाबा हा जो पगार आहे म्हणजे आहे तुमचा इन्कम, तुमच्या मिस्टरांचा जो काय आहे तो, तर हा खऱ्या अर्थानं आज जी महागाई वाढली त्याच्या पटीनं तो वाढतोय का, हा अतिशय महत्वाचा विषय आहे. पण तसं बघायला गेलं तर मग माझा स्वतःचा दृष्टिकोन असतंय की जितके हात खाणारे असतील तितके हात कमवणारे असावेत. आणि हे जर आपण अंमलात आणलं तर 100% समाज पुढे जायला सुद्धा वेळ लागणार नाही. पण लोकांचा आज दृष्टिकोन कसा झाला, एक जणांना कमवायचं आणि पाठीमागे 10 जण आपल्याकडे बसून खात असतात. मी खेडेगावातच राहते, मी हे सगळ्या गोष्टी अनुभवत असते. तर महिलांना भरपूर वेळ असतो बरं का, कारण आमच्याकडे 10:30, 11ला तरी जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे आटपून सगळ्या महिला निवांत बसलेल्या असतात. पण त्या बसलेल्या त्यांच्या रिकाम टेकड्या बुद्धीला असं कुठेतरी चालना द्यावी असं वाटतं किंवा तिनं कुठेतरी 4 पैसे मिळवावं आणि तिच्या संसाराला लावावं. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं ती तिचे पैसे स्वतः कमवलेले संसाराला लावेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तिचं सबल होणार आहे, तिचं कुटुंब होणार आहे. आणि मला हा बदल नेमका करून आणायचा एकमेव स्वप्न आहे की जितक्या माझ्या महिला भगिनी आहेत तेवढ्या सगळ्यांना आज रोजगार द्यायचा माझी संस्था काम करते. आज आम्ही ती एक नाही 3-4 तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सांगितले मी आधीच की आम्ही हे काम करत असताना महिला सबलीकरणाचे विषय आम्ही एवढ्यासाठी घेतले की तळागाळातल्या महिलांना एकत्र करून त्यांचं राहणीमान उंचावायचं असेल तर आम्हाला त्यांच्या हाताला उद्योग देणं महत्वाचं आहे. आणि हे उद्योग व्यवसाय द्यायचं काम आम्ही करायचा प्रयत्न करायला लागले. मग ह्याच्यामध्ये आमची स्वतःची बँक आम्ही ओपन केली ह्या वर्षी. तर आमच्या बँकेतून आम्ही महिलांना, की ज्या महिलांना उद्योग व्यवसाय करायचे आहेत पण इकॉनॉमिकली कुठेतरी त्या कमी पडत आहेत, तर मग त्या कमी जिथं आहे तिथं कमी तिथं आम्ही, असं नेहमी माझ्या गुरूंचं वाक्य असतं की जिथं कमी तिथं आम्ही. मग ज्या ठिकाणी आम्ही सांगतो माहिती की बाबा हे अशा पद्धतीने तुम्ही उद्योग व्यवसाय करा, आणि आम्ही त्यांना मार्केट उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय संस्थेच्या माध्यमातून.
आजच्या काळाची ती गरज वाटली आम्हाला. कारण जेव्हा आम्ही प्रत्येकाला काम देऊ शकेल त्यावेळेस कर्ता पुरुष एक न राहता दोघे जण जर कमवायला लागलेत तर कुठेतरी हा डोलारा 100% उभा राहील. असं तुमच्या कामाचा आढावा तुम्ही मॅडम सगळाच सांगितला, पण या पाठीमाग काहीतरी बेस आहे. म्हणजे चौगले सर तुमच्या शिक्षण संस्था उभारण्यात, महिलांचं संघटन उभारण्यात किंवा बचत गट उभारण्यात त्यांचा पाठिंबा आहे. पण त्याही अगोदर म्हणजे चौगले सरांच्या अगोदर मी असं म्हणेन की ज्या माऊलीनं शिवबा घडवला, ज्या सावित्रीबाई फुलेंनी अंगावरती दगडविटा शेणाचा माळा झेलला, त्यांच्यामुळं आजची महिला खऱ्या अर्थानं सक्षम आहे. आणि त्याच महिलेनं संघर्ष करून आज तुमच्यासारख्या महिला घडवल्या. तुम्ही आज संघर्ष करून अनेक महिला घडवताय. तर त्या सावित्री आणि ती जिजाऊ जर नसती तर काय झालं असतं? तर मला असं वाटतं की आज आपण छोटे मोठे कार्यक्रम घेतो तर त्याच्यामध्ये सावित्रीचा फोटो आम्ही पहिला पुसतो. बऱ्याच ठिकाणी आमचे जेव्हा सबलीकरणाचे कार्यक्रम होतात तर त्या ठिकाणी एक नेहमी म्हटलं जाते आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. मी असं त्या आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणणाऱ्यांना मी असं आज म्हणेल की सावित्रीनं फक्त शिक्षण म्हणजे काय हेच समजावून सांगितलं का, तर पूर्णतः अभ्यास करायला तुम्ही सावित्रीबाई फुलेंचा गेलात तर त्या व्यक्तीनं स्वतःचा संसार सोडला नाही. संसारातून तिच्या म्हणजे नवऱ्याच्या बरोबरीनं तिने हे काम करायचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं खरे शिल्पकार कोण असतील तर ज्योतिराव फुले होते, पण त्यांना जी साथ मोलाची मिळाली ती होती सावित्रीबाई फुलेंची. तर ही मोलाची साथ त्या माऊलीनं दिली आणि ते एक उत्कृष्ट उदाहरण सगळ्या महिलांच्या समोर त्यांनी ठेवलं की तळागाळातली महिला जरी असली जर ती सुद्धा त्यावेळेस गरीबच होती, अशिक्षित होती आणि तिच्या नवऱ्याने तिला शिकवली आणि त्याच्यातून त्यांनी शिक्षणाचा पाया घातला समाजामध्ये. मग ते करत असताना तिला पडलेलं कष्ट असेल तर ह्याचा एकंदरीत आढावा घेतला तर प्रत्येक महिलेने एक विचार करावा की सावित्रीबाई फुले अशीच घडली नाहीये, अशीच घडली नाही. तिच्या पाठीमागे तिनं दिलेलं जे म्हणजे तिचं जे श्रेय आहे, तिनं जे सहन केलेल्या जे गोष्टी आहेत काय म्हणजे तिच्या अंगावर चिकलमाती फेकणं हे ते आपण वाचतो बऱ्याच भाषणांमध्ये पण ऐकत असतो. तर हे तिचं कष्ट कुठेतरी जर का आपल्याला आज पुढे न्यायचं असेल, त्या कष्टाला कुठेतरी आपल्याला न्याय द्यायचं असेल तर आज काय शिक्षण मिळून राहते. मुलींना मोफत शिक्षण सरकारने केले, प्रश्नच येत नाही आज शिक्षणाचा की आज प्रत्येक महिलेनं उठून असं नाही होणार की बाबा तिने शाळा काढावीच असं. पण तिनं जो पाया घालून दिला खऱ्या अर्थानं समाजकारणाचा, तो समाजकारणाचा पाया जर खऱ्या अर्थानं पुढे नेलं तुम्ही तुमच्या मुलाबाळांची शिक्षिका सुद्धा घरात बसून बनवू शकता. मग ते असं होईल की बघा एका माऊलीला आमच्या माहित सुद्धा नसतं की माझा मुलगा कितवीत शिकतोय. मग जो दिला वारसा सावित्रीनं तो वारसा कसा पुढे नेला असं आपण त्यांना म्हणू 100% म्हणता येणार नाहीये. मग सावित्रीच्या त्या विचारांना जर का न्याय द्यायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या घरातून ती सुरुवात केली पाहिजे, तिचा वारसा पुढे चालवायची. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणत असाल की बाबा जिजाऊ नाही झाली असती तर काय झालं असतं. हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण ज्या माऊलीनं स्वराज्य घडवण्यासारखा एक वाघ जन्माला घातला की त्यानं स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं. आम्ही सुद्धा वाघ जन्माला घातलेत, पण आम्ही असं म्हणेल की त्यांनी जो शिकवलेला धडा होता तो प्रत्येक महिलेला, मी माझ्या भाषणामध्ये परत सांगत असते नेहमी, माझ्या व्याख्यानामध्ये पण मी नेहमी सांगत असतो की घराघरामध्ये शिवबा जन्माला यायला पाहिजे असं लोक भाषणांमध्ये म्हणत असतात, पण मी या ठिकाणी असं म्हणेल की घराघरामध्ये जिजाऊ जन्माला आली पाहिजे, त्याशिवाय शिवबा जन्माला येणार नाही. जेव्हा खऱ्या अर्थानं जिजाऊ घरात जन्माला येईल तेव्हा खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन होणार आहे. स्वराज्य म्हणजे फक्त काय होतं आपल्याकडे आज काय व्हायला लागली नेमकं, आज मुलाने एखादा अट्टहास केला की मला हे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे, पण तुझी ऐकत नाही आहे तरी सुद्धा तुला ते द्यायचंय, त्याला ते देण्यापेक्षा तू त्याला दाखवून दे की हे तुला करायचंय, हे तुला कमवायचंय आणि हे खऱ्या अर्थाने त्याला जेव्हा शिकवशील तेव्हा ती खऱ्या अर्थाने जिजाऊ म्हणता येईल तिला. आता काय लढाई म्हणजे बंदूक घेऊन काय सॉरी ते आपलं तलवार घेऊन ढाल घेऊन लढाईला पाठवायचं असं काही युग राहिलेलं नाहीये.
पण मी म्हणते की त्या तलवारीच्या रूपात जर आज त्या मुलाला तुम्ही हातात पेन दिलात, ढालीच्या रूपात आज त्याला लेखणी दिलीत आणि ढालीच्या रूपात त्याच्या हातात एक वही पुस्तक दिलात, तर तो आयुष्यात खऱ्या अर्थानं त्याचं साम्राज्य उभं करू शकतो. आणि हे प्रत्येक आईनं शिकलं पाहिजे की खऱ्या अर्थानं शिकवण जी आहे, जिजाऊची असेल किंवा सावित्रीची असेल, ही स्वतः आचरणात आणा. जर तुम्ही आचरणात आणला तर आजही जिजाऊ प्रत्येक घराघरात आहे आणि आजही सावित्री प्रत्येक घराघरात आहे. धन्यवाद मॅडम. आज आपल्यासोबत होत्या शारदा लवटे मॅडम. अगदी शैक्षणिक, सामाजिक, महिलांचं कार्य आणि एवढंच नाही तर सामाजिक क्षेत्रातल्या विविध सर्वसामान्य माणसांशी त्यांचा संवाद आहे. ती सामाजिकतेची नाळ त्यांनी जपलेली आहे आणि म्हणूनच स्पीड न्यूज लाईव्ह 24चा रणरागिणी पुरस्कार त्यांना आमच्या चॅनेलच्या वतीनं आम्ही देतो आहोत. मॅडम, तुमच्या पुढील भावी वाटचालीस आमच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.